नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत. त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. आपण कोणता ग्रह पत्रिकेतील कोणत्या स्थानामध्ये कसा प्रभाव देतो हे प्रत्येक ग्रहानुसार समजून घेत आहोत. त्यानुसार मागच्या भागात आपण चंद्र या ग्रहाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण सूर्यमालेतील पुढचा ग्रह म्हणजे मंगळ या ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याचा अभ्यास करणार आहोत. मंगळ या ग्रहाविषयी आपण याआधीही सविस्तरपणे समजून घेतले आहे. मात्र तरीही विषयाची सुरुवात म्हणून आधी मंगळाच्या बाबतीत थोडक्यात समजून घेऊया. ज्या ग्रहाला सर्व लोक विनाकारण खूप जास्त घाबरतात तो ग्रह म्हणजे मंगळ होय. मंगळाला मंगळाचीच पत्रिका बघावी बरं, नाहीतर एकाचा मृत्यू होतो असा गैरसमज आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बघावयास मिळतो. मंगळ हा पुरुष ग्रह असून त्याला पापग्रह मानल्या गेले आहे. मंगळ शक्तीचा कारक असल्याने त्याला ग्रहांचा सेनापतीही म्हटलं जातं. सेनापती म्हणजे योद्धा. धडाडी त्याच्या अंगात भरलेली असणे साहजिकच आहे. मात्र मंगळाच्या धडाडीला योग्य काम न मिळाल्यास राग, क्रोध, संताप, भांडणे, हट्टीपणा आदीच्या माध्यमातून शक्ती परावर्तित होत असते. म्हणूनच मंगळ असलेल्या व्यक्तीच्या वाट्याला कधी जाऊ नये असं म्हटलं जातं. मंगळ असलेल्या व्यक्तीचं प्रेम हे भावना प्रधान असतं, त्यात बुद्धिमत्ता नसते. यावरून असं म्हणता येऊ शकतं की हे लोक मनाने खूप चांगले असतात. त्यांचा भावनांक खूप उच्च प्रतीचा असतो. मात्र कृतीत विचारीपणा अजिबात नसतो. विचार करून कृती करणे त्यांना जमत नाही. अंगात धडाडी भरलेली असल्याने ते कोणत्याही कामाला धडक मारणेच पसंत करतात. हाती घेतलेलं काम अंगातल्या शक्तीच्या जोरावर लवकरात लवकर पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा असतो. भीती नावाची गोष्ट त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे या लोकांना कोणीही घाबरवू शकत नाही. मात्र यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे मंगळ असलेल्या व्यक्तीला सदैव परिस्थितीशी झुंजत राहावं लागतं. तरीही हे लोक खंबीर राहतात. वेळ प्रसंगी सर्वस्व गमावण्याची तयारी असते, मात्र हार पत्करण्याची तयारी अजिबात नसते. कारण अंगातल्या शक्तीमुळे स्वाभिमान त्यांच्या रक्तात भिनलेला असतो. त्यांचा स्वभाव मानी असतो. इतरांवर हुकूमत गाजवणे त्यांना आवडतं. त्याचबरोबर करण्यासारखी उदारताही त्यांच्यामध्ये असते. एखाद्याला मदत करताना ते सर्वस्व त्याच्यावर ओवाळून टाकू शकतात. मात्र वाईटपणा घेतला तर ते त्याला सहजासहजी सोडत नाही. आता पत्रिकेतील स्थानानुसार मंगळाची फळे कशी मिळतात हे आपण समजून घेऊया. प्रथम स्थान अर्थात लग्नस्थान. पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या स्थानाला लग्नस्थान असे म्हणतात. प्रथम स्थान
स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते, कारण या स्थानावरून जातकाची प्रकृती, ठेवण, आरोग्य या गोष्टी स्पष्ट होत असतात. पत्रिकेतील प्रथम स्थानात जर मंगळ असेल तर मंगळाची शक्ती जातकाला प्राप्त होत असते. त्यामुळे जातक शक्तिशाली, धाडसी, हेकेखोर व आत्मविकासाने परिपूर्ण असतो. मात्र हेकेखोरपणामुळे नुकसानीची दाट शक्यता असते. मंगळाच्या प्रभावामुळे जातकाची प्रवृत्ती ही पराक्रमी बनते. त्यामुळे झालेलं नुकसान भरून काढण्याचीही शक्ती त्यांच्यात असते. यश मिळवण्यासाठी हे लोक फार धडपड करताना दिसतात. या सगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे मंगळाचा प्रभाव असलेली व्यक्ती हुकुमशहा सारखी वागायला लागल्यास आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नसते. हे सगळं मंगळ शुभ असेल तेव्हाच होतं. मंगळ अशुभ असल्यास जातकाला वाईट परिणामांना सामोरे जावं लागू शकतं. आर्थिक टंचाई, व्यभिचारी, व्यसनी आदी गोष्टींमुळे जातकाचं व्यक्तिमत्वही त्याच प्रकारचं होत असतं. बुद्धी सामान्य असते. द्वितीय स्थान म्हणजेच कुटुंबस्थान. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंबस्थान मानले जाते. पत्रिकेत जर मंगळ द्वितीय स्थानात असेल तर धनप्राप्तीसाठी जातकाची वृत्ती बदलते. धनप्राप्तीसाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. स्वार्थी प्रवृत्तीचा व पैसे उडविणारा बनतो. मंगळाच्या प्रभावामुळे चिडचिडेपणा तर असतोच. त्यामुळे बोलताना पातळी ओलांडणारा, स्वतःची इब्रत स्वतःच घालविणारा, इतरांना पीडादायक ठरविणारा जातक होत असतो. मंगळ हा भूमिकारक, यंत्रसामुग्री व इलेक्ट्रिसिटीचा कारक ग्रह असल्यामुळे या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करून ग्राहक पैसा कमवित असतो. मात्र मंगळ सहजासहजी संपत्तीतील समाधान जातकाला देत नाही. तो आधी वारेमाप खर्च करतो. जातकाच्या या स्वभावामुळे त्याचे कौटुंबिक संबंधही फारसे चांगले नसतात. मंगळ संपत्ती देतो, मात्र तो शुभ असेल तेव्हाच. तो जर अशुभ असेल तर धननाश होण्याचा धोका असतो. तृतीय स्थान. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान मानले जाते. तसेच आवडीनिवडी, लहान भावंड, शेजारी आणि छोटे प्रवास आदी गोष्टी ही तृतीय स्थानावरून बघितल्या जातात. मंगळाचा प्रभाव असलेला जातक हा हेकेखोर, स्वतःचे म्हणणे खरे करणारा असतो. हे आधी आपण बघितलेलेच आहे. पत्रिकेत जर मंगळ तृतीय स्थानात असेल तर जातकाच्या या स्वभावामुळे भावंड व शेजारी यांच्याशी त्याचे कायम खटके उडत असतात. त्यामुळे त्याचे या सगळ्यांशी असलेले संबंध खराब होतात. अंगी असणारे धाडस त्याला वेड्या वाकड्या मार्गाला नेऊ शकतं. त्यात जर बिघडलेला मंगळ असेल तर परिणाम जास्त निदर्शनास येतात. जातकास मानसिक त्रास, संबंधामध्ये अधिक वितुष्ट येऊन अनेक शत्रूही निर्माण होतात. अपघात होण्याचीही शक्यता असते. चतुर्थ स्थान. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होतो असतो. पत्रिकेतील मंगळाचे चतुर्थ स्थान हे जातकासाठी अशुभ असते. त्याला मुख्यत्वे मातृसुख, गृहसौख्य, वाहन सौख्य चांगले मिळत नाही. घर, जमीन आदी गोष्टींचे वाद सतत सुरू असतात. या स्थानातील मंगळ जातकाला सांपत्तिक दृष्ट्या चांगली फळे देत नाही. सततचे भांडण, कटकटी, घरात अशांतता यामुळे
जातक सदैव असमाधानी जीवन जगत असतो. त्यामुळे त्याची वर्तणूकही चांगली राहत नाही. या सर्व गोष्टीमुळे मंगळ जातकाला घरातून पळून जाण्यास भाग पाडतो. त्यास चोरी, अपघात या समस्यांनाही तोंड द्यावं लागू शकतं. आर्थिक सुबत्ताही फारशी नसते. पंचम स्थान. पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती व कला कौशल्य पाहिल्या जात असतं. पत्रिकेतील पंचम स्थानातील मंगळ जातकाला संमिश्र स्वरूपाची फळं देत असतो. कला कौशल्यामुळे जातकाला क्रीडा प्रकाराची आवड निर्माण होऊन तो उत्तम क्रीडापटू होऊ शकतो. व्यक्तिमत्व अत्यंत हुशारीचं असतं, पण प्रवृत्ती सदैव फसवी राहते. स्त्रियांकडे असणारा कल वाढीस लागतो. असमाधानी जीवन त्याला व्यतीत करावे लागते. शिक्षणासह संतती सुखही त्याला चांगले मिळत नाही. तरीही त्याची वृत्ती चैन करण्याची व विलासी असते. तो जुगारी, सट्टेबाज होऊन त्यास संपत्ती वाया घालवतो. मंगळ शुभ असेल तरच संपत्ती चांगली असते, नाहीतर जातकाला सदैव असमाधानी जीवन जगावे लागते. मात्र या स्थानातील मंगळ डॉक्टर व ज्योतिषी यांच्यासाठी लाभदायी ठरतो. षष्ठम स्थान. पत्रिकेतील षष्ठम स्थानावरून आजार व शत्रू पाहिल्या जातात. म्हणजेच या स्थानावर जातकाच्या आयुष्यातील वाईट बाजू पाहिल्या जातात. पत्रिकेत जर षष्ठम स्थानात मंगळ असेल तर जातकाचा धाडसी स्वभाव वाढीस लागतो. तो शत्रूचा पाडाव अगदी सहजरित्या करून प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतो. यंत्र व शस्त्र यात तो निपुण होतो. जातक राजकारणात असेल तर उच्च पदापर्यंत पोहोचतो. मात्र हे सगळं मंगळ शुभ असेल तरच घडू शकतं. तो बिघडलेला असल्यास जातक अपघात, कुसंगत, व्यसन आदी गोष्टींनी पछाडलेला असतो. वाईट कृत्य करण्यासाठी मंगळ त्याला प्रवृत्त करीत असतो. त्याचा स्वभावही भडक बनवतो. त्यामुळे भाजणे, उष्णतेचे विकार, मूळव्याध, मूतखडा, क्षयरोग, किडनी असे भयंकर आजार जातकाला होऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते. सप्तम स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचे प्रमुख स्थान मानले जाते. म्हणजेच या स्थानावरून जोडीदाराचे सुख बघितले जातं. पत्रिकेमध्ये मंगळ सप्तम स्थानात असणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. मंगळ जातकाला कुठल्याही प्रकारचे सुख मिळवू देत नाही. या स्थानातील मंगळ जातकाला सदैव दुःखी ठेवतो. त्याच्या वैवाहिक सुखाचा नाश करतो. तरी सुद्धा वैयक्तिकरित्या जातक हा अत्यंत धाडसी असतो. या धाडसाच्या बळावर तो सर्व समस्यांकडे, दुःखांकडे दुर्लक्ष करून कुठलंही काम करीत असतो. कुटुंबात पत्नीचे आजारपण व अपयशाने त्याचे जीवन असमाधानी बनते. व्यवसाय जर भागीदारीत असेल तर त्यात नुकसान होण्याचा धोका असतो. वैवाहिक सुखाचा नाश होऊन घटस्फोटाची वेळ तर येतेच, मात्र द्विभार्या योगही निर्माण होऊ शकतो. बराच काळ विभक्त राहून विरहाचे प्रसंग येऊ शकतात. एकूणच सप्तम स्थानात मंगळ हा जातकाला शुभ फळ देत नाही. यालाच मंगळाची पत्रिका असेही म्हणतात. अष्टम स्थान. पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते. त्यामुळे या स्थानावरून जातकाची प्रकृती व जीवनमान बघितले जातात. पत्रिकेच्या अष्टम स्थानातील मंगळ जातकासाठी अत्यंत अशुभ असतो. सप्तम स्थानाप्रमाणेच
या स्थानातही त्याचं वैवाहिक सौख्य नाहीसं होतं. भांडण, दुरावा, एकटेपणा या गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागतं. अपघात होणे, मोठे ऑपरेशन आदी प्रसंग त्याच्या जीवनात येतात. संपूर्ण आयुष्य काळजी करण्यातच जातं. आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट तर होते, मात्र सोबतच भरीसभर म्हणून मानहानी, अपमान अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. तरीही जातक उधळपट्टी थांबवण्याचं नाव घेत नाही किंवा मंगळ ती थांबू देत नाही. जातकाच्या आयुष्यामध्ये क्वचितच लाभाचे प्रसंग येत असतात, मात्र लग्नानंतर भाग्योदय होऊ शकतो. याला देखील मंगळाचीच पत्रिका असे संबोधल्या जाते. नवम स्थान. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटलं जातं. लांबचा प्रवासही या स्थानावरच बघितला जातो. पत्रिकेतील नवम स्थानी असलेला मंगळ जातकासाठी अशुभ म्हटला जातो. कारण मंगळाच्या प्रभावामुळे एकीकडे जातक हा रूढी, परंपरा, देश, धर्माचा अभिमान असणारा असतो, तर दुसरीकडे तो काहीसा रागीट, क्रूर, हटवादी, टोकाची भूमिका घेणारा असतो. मंगळामुळे जातकाचा लौकिक हा पापी कृत्य करणारा असा होऊ शकतो. मात्र नवम स्थानातील मंगळ हा जातकाला उद्योगात यश देणारा, मान सन्मान प्रदान करणारा व पुण्यवान असा बनवित असतो. परंतु बिघडलेल्या मंगळामुळे जातक दुसऱ्यांची अजिबात पर्वा करत नाही. उद्धट स्वभाव बळावल्यामुळे पाप पुण्य, नीती अनिती याची चाड त्याला राहत नाही. दशमस्थान. पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. कर्मामुळे अर्थार्जनासह लौकिकही प्राप्त होत असतो. त्यामुळे या गोष्टी दशमस्थानावरून पाहिल्या जातात. पत्रिकेतील दशमस्थानातील मंगळ हा जातकासाठी शुभ मानला जातो. मंगळामुळे जातक अत्यंत धाडसी, बुद्धिमान, उत्तम प्रशासक व पराक्रमी असतो. तो धनसंपत्तीनेही परिपूर्ण असतो. मंगळाच्या प्रभावामुळे जातकाच्या अंगी निर्णय घेण्याची क्षमता बळावलेली असते. उत्तम कारागीर, यांत्रिक व्यवसाय, वैद्यकशास्त्र, शास्त्रज्ञ, वरिष्ठ लष्करी अधिकारी आदीपर्यंत पोहोचण्याची शक्ती, बुद्धिमत्ता त्याच्या अंगी येते. ती मंगळामुळे. जातक कर्तृत्व गाजवून प्रतिष्ठा प्राप्त करतोच, सोबतच लोकांमध्ये प्रिय होतो. यश प्राप्त केल्याने संपत्तीही मिळते. मात्र ही सर्व फळे मंगळ शुभ असेल तरच मिळतात. मंगळ अशुभ किंवा बिघडलेला असेल तर जातक व्यसनी, विवेक शून्य वृत्तीचा होऊन स्वतःचेच नुकसान करून घेतो. स्वार्थीपणा, भांडखोर वृत्तीही जातकामध्ये बळावते. एकादश स्थान. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानावरून जातकाचे मित्रमंडळी व वडील भावंड लक्षात घेतले जातात. या स्थानात शुभ असलेला मंगळ मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ, कर्तृत्ववान मित्रमंडळी देत असतो. मात्र लाभस्थानातील मंगळ बिघडलेला असल्यास त्याचे दुष्परिणाम जातकास प्राप्त होतात. पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान म्हटलं जातं. व्यय म्हणजे हानी किंवा नुकसान होय. हानी ही शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रकारची असू शकते. पत्रिकेच्या द्वादश स्थानातील मंगळ जातकासाठी अत्यंत वाईट समजला जातो. तो जातकाच्या स्वभावाला घातकी बनवतो. नोकरी, व्यवसाय जेही जातक करत असेल त्यात अपयश देतो. मंगळाच्या प्रभावामुळे व्यक्ती सांसारिक व कौटुंबिक सुखाला पारखावतो. त्याच्या कुटुंबाची वाताहत होते. फसवणूक करणे, लबाडी करणे, अफरातफर करणे, चोऱ्या करणे आदी सर्व वाईट गोष्टी करण्यास
मंगळ जातकाला भाग पाडत असतो. जातक व्यभिचारी होऊन वासनेचा बळी होतो. कर्जबाजारी होऊन रस्त्यावर येण्याची वेळ त्याच्यावर येते. संकटे त्याच्यावर येत नसतात, तर तो संकटांना आमंत्रण देत असतो. त्याच्यातल्या आध्यात्मिक भाव नष्ट होऊन देवपूजा, देवदर्शन आदी सर्व सोडून नास्तिकत्वाकडे त्याचे लक्ष जाते. मंगळाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढील भागात आपण पुढील ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याविषयी समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.